या सोहळ्याची दिमाखात सुरुवात झाली आहे। अत्यंत सुंदर इथलं वातावरण आहे। सर्व भक्तजण इथे दाखल झालेत आणि आपण पाहतोय आता पादुकांचं आगमन इथे होत आहे। प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे, पालखी पूर्ण झाली आहे। ढोल ताशांच्या गजरात या सोहळ्याची सुरुवात झाली आहे। आता एकूण 21 संत आणि सद्गुरूंच्या पादुकांचं या ठिकाणी आगमन झालंय। मुंबईच्या वरळी डोम इथे हा सोहळा पार पडतोय। श्री गुरु पादुका दर्शन सोहळ्याचं आता दिमाखात सुरुवात इथे झाली आहे। ढोल ताशा आणि तुतारी या अत्यंत सुंदर वातावरणात आपण इथे आहोत। सर्व मुंबईकरांना माझं आवाहन आहे की प्रत्येकाने इथे सहकुटुंब येऊन आवर्जून दर्शन घ्यावं। जलाराम बाप्पा महाराजांच्या पादुकांचं आता इथे आगमन झालंय। प्रत्येकच जण इथे दर्शन घेण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे। आता श्री गजानन महाराजांच्या पादुकांचंही दर्शन झालंय। एकूण 21 पादुका आता इथे दाखल झालेल्या आहेत, दर्शनासाठी खुल्या झालेल्या आहेत। प्रत्येकाने आवर्जून या सोहळ्याला यावं आणि अत्यंत सुंदर अशा अनुभवाने प्रत्येकाने त्यांचं मन भारावून घ्यावं। एकूण 21 पादुकांचं इथे आगमन होतंय। भक्तजन अत्यंत उत्सुक आहेत पादुकांचं दर्शन घेण्यासाठी। मुंबईच्या वरळी डोम इथे आज आणि उद्या म्हणजे 21 आणि 22 तारखेला आपण हा सोहळा अनुभवू शकतोय। प्रत्येकाला माझं आवाहन आहे की प्रत्येकाने आवर्जून इथे यावं।